विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन सुरू आहे आणि या सेट परीक्षेची तयारी करत असताना काय काय टॉपिक आहेत आणि त्याची तयारी कशी करावी याच्यासाठी मार्गदर्शन करणारी लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे. याच्या आधी युनिट नंबर 1 टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड या विषयावर आपण ऑलरेडी एक मोठं लेक्चर 1.5 तासाचं जे लेक्चर आहे ते आपण घेतलं होतं आणि सर्व इन्फॉर्मेशन जे आहे, जेवढे टॉपिक आहे ते सगळे टॉपिक त्या पहिल्या युनिटमधले आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. आता दुसरं चॅप्टर आपण घेतलं आहे संशोधन अभिरुची म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूड. तर याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत ते आपण सर्व डिस्कस करणार आहोत. मात्र हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये याच्यासाठी आपण तो 3 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तो कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त त्याचं आउटपुट जे आहे तो मिळावं आणि तुम्हीही व्हिडिओ बघत असताना तुम्हाला आळस वाटू नये किंवा ते बोरिंग वाटू नये याच्यासाठी आपण 3 पार्टमध्ये हे केलेलं आहे. तर त्या दुसरं जे चॅप्टर आहे, दुसरं जे युनिट आहे संशोधन अभिरुची किंवा रिसर्च ॲप्टिट्यूड, तर याचा पहिला पार्ट जो आहे तो आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा, संशोधन अभिरुची किंवा रिसर्च ॲप्टिट्यूड. आता आपल्याला या इमेजमध्ये दिसत आहे बघा, एक छोटीशी डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे की विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तथ्यांचे शिस्तबद्ध संकलन, विश्लेषण आणि अर्थ लावण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. म्हणजे काय, तर एक विशिष्ट उद्दिष्ट आहे आपल्या डोळ्यासमोर आणि ते साध्य करायचं आहे, पण साध्य करत असताना त्याचं व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने संकलन म्हणजे माहितीची आकडेवारी जी आहे ती संकलित करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्याचा अर्थ लावणं याची प्रक्रिया म्हणजे ओव्हरऑल संशोधन होय. आता दुसरा अर्थ त्याचा आहे की संशोधन म्हणजे एखाद्या समस्येचा किंवा प्रश्नाचा वैज्ञानिक, पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास करून नवीन ज्ञान निर्माण करणे किंवा विद्यमान ज्ञानाची पडताळणी करणे ही प्रक्रिया म्हणजेच संशोधन होय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की काहीतरी प्रश्न आहे, तो प्रश्न आपण समजून घेतला, ती समस्या आपण समजून घेतली, त्याच्यानंतर तिचं वस्तुनिष्ठ पद्धतीने अभ्यास केला आणि जी काही माहिती मिळालेली आहे त्याच्यामधून एक नवीन ज्ञानाची निर्मिती झालेली आहे किंवा जे ज्ञान होतं त्या ज्ञानाचीच आपण काय केलेली आहे, पडताळणी केलेली आहे. तर ही सर्व प्रोसेस जी आहे ही संशोधन किंवा याला संशोधन अभिरुची जी आहे आपण याला म्हणू शकतो. दुसऱ्या स्लाईडमध्ये सुद्धा तुम्हाला कन्सेप्ट समजावी याच्यासाठी शॉर्टमध्ये डेफिनेशन आहे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा नवीन माहिती मिळवण्यासाठी पद्धतशीर केलेला अभ्यास म्हणजे संशोधन होय. म्हणजे आता बघा, आपण समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण काहीतरी माहिती मिळवली आणि त्या माहितीचा पद्धतशीर अभ्यास केला आणि काहीतरी निष्कर्ष काढला, तर याला आपण म्हणतो संशोधन. आता दुसरी डेफिनेशन याच्यामध्ये किंवा शॉर्ट याच्यामध्ये तुम्हाला संकल्पना मानतोय की एखादी गोष्ट खरी आहे का हे पुराव्यांच्या आधारे शोधण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. म्हणजे कोणीतरी काहीतरी एक कन्सेप्ट मांडली आहे की ही गोष्ट अशी अशी आहे, मात्र ती खरंच तशी आहे का हे शोधण्यासाठी पुराव्यांच्या आधारे जी काही प्रोसेस आहे किंवा जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण संशोधन असं म्हणत असतो. पुढे एक आहे अगदी शॉर्टमध्ये, शोध घेणे म्हणजे संशोधन होय. काहीतरी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचा आढावा आपण घेतला किंवा शोध घेतला तर याला सुद्धा संशोधन असं म्हणतात. पुढची एक डेफिनेशन आहे, संशोधन बरोबर प्रश्न अधिक माहिती गोळा करणं अधिक विश्लेषण अधिक निष्कर्ष. म्हणजे संशोधन म्हणजे काय, तर प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी माहिती गोळा केली, त्या माहिती गोळा केलेल्या माहितीचं विश्लेषण केलं आणि फायनली आपण त्याला काय आउटकम किंवा निष्कर्ष निघालेले आहे, फाइंडिंग्स आपल्याला मिळालेले आहेत, याला सगळे आपण म्हणतो संशोधन. त्याच्यानंतर आहे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी किंवा एखाद्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी केलेला शास्त्रशुद्ध शोध म्हणजेच संशोधन होय. एक छोटंसं एक्झाम्पल या ठिकाणी देतो की स्कॉलरशिप जी आहे ती सिनियर कॉलेजचे विद्यार्थी असतील, ज्युनियरचे असतील, कुठल्याही शाळेतले विद्यार्थी असतील, त्या सर्वांना स्कॉलरशिप मिळते. तर मी आता या ठिकाणी प्रश्न मांडत आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. आता स्कॉलरशिप मिळते हे तथ्य आहे,
परंतु ती किती विद्यार्थ्यांना मिळते ते शोधण्यासाठी मी काय केलं, माहिती गोळा केली, आकडेवारी गोळा केली आणि त्या माहितीच्या आधारे मला एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन मिळाली की मी समजा 100 विद्यार्थ्यांचा सर्वे केला, त्या 100 विद्यार्थ्यांपैकी समजा 60% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली, तर उरलेल्या 40% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का मिळाली नाही याचं कारण काय आहे आणि हे कारण शोधून त्याच्यावर जे काही फाइंडिंग्स माझे मिळतील तर त्याच्यावर मी सजेशन देणार आहे. म्हणजे हा एक प्रकारचा संशोधन किंवा शोधच मी केलेला आहे. तर इथे पुन्हा त्याच डेफिनेशन येतो की नवीन ज्ञान मिळवण्यासाठी किंवा एखाद्या समस्येचं उत्तर शोधण्यासाठी. मग आता इथं काय होतं की स्कॉलरशिप सगळ्यांना मिळते आणि काही मुलांना मिळत नाही, तर ही का मिळत नाही, तर हे शोधण्यासाठी शास्त्रशुद्ध म्हणजे क्वेश्चनर तयार करून माहिती गोळा केली आणि ह्या माहितीच्या आधारावर मी एक्सप्लेनेशन देणार आहे किंवा त्याचं ॲनालिसिस करणार आहे. तर याला म्हणतात संशोधन. तर ही संशोधनाची संकल्पना आपल्याला सांगता येते. आता बघा, संशोधनाचे वेगवेगळे प्रकार आहे म्हणजे टाईप्स ऑफ रिसर्च. तर पहिला आहे बेसिक किंवा फंडामेंटल रिसर्च, मूलभूत संशोधन. मग याच्यामध्ये काय असतं, तर नवीन सिद्धांत किंवा ज्ञान निर्माण करण्यासाठी केलेलं संशोधन. आपण इकॉनॉमिक्समध्ये बघतो की अनेक शास्त्रज्ञ जे आहे किंवा इकॉनॉमिक्स जे आहेत ते अनेक सिद्धांत मांडत असतात. तर अनेक सिद्धांत मांडत असताना हा सिद्धांत पहिल्यांदा जर मांडला असेल किंवा नवीन ज्ञान निर्माण झालेलं असेल किंवा काही डेफिनेशन संकल्पना त्यांनी मांडली असेल तर याला म्हणतो मूलभूत संशोधन किंवा बेसिक किंवा फंडामेंटल रिसर्च. म्हणजे हे संशोधन आधी कधीच झालेलं नाही आणि याच्यावर कोणाचाही अधिकार नाही. ओके, तर हे संशोधन जे आहे हे बेसिक किंवा फंडामेंटल रिसर्च आपल्याला सांगता येऊ शकतं. सेकंड आहे अप्लाइड रिसर्च किंवा अनुप्रयुक्त रिसर्च. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष जीवनमानातील समस्या सोडवण्यासाठी केलेलं संशोधन, याला म्हणतात अप्लाइड रिसर्च. म्हणजे जीवनामध्ये एखादी समस्या आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी काय त्याला सोल्युशन द्यायचं आहे, तर ते सोल्युशन म्हणजे काय आहे, अनुप्रयुक्त संशोधन किंवा अप्लाइड रिसर्च असं आपण म्हणत असतो. नेक्स्ट आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजे तुमचा अनुभव असतील, तुमचे मतं असतील, भावना असतील किंवा वर्तन असतील तर यांचा सखोल अभ्यास करणारे संशोधन म्हणजे गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च आपण त्याला म्हणत असतो. की याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर लोकांचे अनुभव आपण जमा करतो, लोकांची मतं आपण जमा करतो किंवा लोकांच्या भावना किंवा त्यांचं वर्तन जे आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा अभ्यास आपण करतो. हे थेरॉटिकल टाईपचं रिसर्च जो आहे तो आपल्याला सांगता येतो. तर याला आपण गुणात्मक संशोधन किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आता याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे संख्यात्मक. क्वांटिटेटिव्ह म्हणजे स्पेसिफिक डाटा आपण कलेक्ट केला आणि स्पेसिफिक डाटाच्या आधारे आपण माहिती गोळा केली आणि माहिती गोळा केल्याच्या नंतर आपण त्याच्यावर आपले निष्कर्ष मांडत आहोत, तर त्याला आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्च असं म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे वर्णनात्मक संशोधन म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. आता एखाद्या परिस्थितीचं, एखाद्या घटनेचं किंवा एखाद्या गटाचं वर्णन करण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला आपण वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह, ज्याच्यामध्ये आपण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे याच्यामध्ये एखादी हिस्ट्री आहे बघा, इथे इतिहासामध्ये काहीतरी घटना घडली आहे आणि ती घटना आपण आपल्या संशोधनामध्ये घेत आहोत, तर त्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च किंवा वर्णनात्मक संशोधन असं आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर आहे प्रायोगिक संशोधन किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्च. कारण आणि परिणाम यामधील संबंध तपासण्यासाठी नियंत्रित परिस्थितीत केलेलं संशोधन. एक्सपेरिमेंटल हे रिसर्च हे सायंटिफिक रिसर्च आहे किंवा सायन्स फॅकल्टीमध्ये याचा जास्त उपयोग होतो. समजा कोरोनाचं आपण एक एक्झाम्पल घेऊया की कोरोना महामारी ही संपूर्ण जगामध्ये आली होती आणि त्याचा परिणाम काय आहे तर तेही आपल्याला माहिती होतं. पण कारण काय आहे तर कोरोना आहे आणि या कोरोनावर काय केलं पाहिजे तर याच्यावर लस शोधली पाहिजे. मग या गोष्टीसाठी एक्सपेरिमेंटल रिसर्च, वेगवेगळ्या लस शोधण्यासाठी अनेक एक्सपेरिमेंट केले, तर याला प्रायोगिक संशोधन किंवा एक्सपेरिमेंटल रिसर्च असं म्हणत असतो. सिमिलर आपण डॉक्टरांचं उदाहरण घेतलं की अनेक आजार जे आहे, अनेक रोग जे आहे ते आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. मात्र त्याच्यावर उपाय म्हणून काय करता येईल, कशी लस आपल्याला शोधता येईल, कसं औषध आपल्याला शोधता येईल, तर हे एक्सपेरिमेंटल जे आहे, हे प्रयोग जे आहे हे प्रयोग आपल्याला करता येतात. तर हे झालं एक्सपेरिमेंटल रिसर्च. तर हे असे वेगवेगळे रिसर्चचे टाईप्स आहे किंवा संशोधनाचे प्रकार जे आहेत ते आपल्याला सांगता येतात. आता बघा संशोधनाची वैशिष्ट्य काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च काय आहे, तर ही एक
पद्धतशीर प्रक्रिया आहे. म्हणजे संशोधन निश्चित टप्प्यानुसार केलं जातं. म्हणजे समस्या आयडेंटिफाय करणं किंवा त्याचा डाटा कलेक्शन करणं, त्याचं ॲनालिसिस करणं, त्याचे फाइंडिंग्स मांडणं, सजेशन देणं, तर ही सगळी काय आहे, एक सिस्टमॅटिक, एक पद्धतशीर प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी सांगता येते. दुसरं आहे ही सायंटिफिक मेथड आहे. वैज्ञानिक तत्त्व जे आहे, या वैज्ञानिक तत्त्वांच्या आधारे आणि विविध पद्धतींचा वापर जो आहे तो या ठिकाणी सायंटिफिक मेथडने केला जातो. नेक्स्ट आहे वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. तर याच्यामध्ये संशोधकांच्या वैयक्तिक मतांचा प्रभाव टाळला जातो. संशोधकाला काय वाटतं याच्यापेक्षा त्याच्याकडे माहिती गोळा झाली आणि त्या माहितीच्या आधारे काय रिझल्ट येतात तर हे संशोधकाला मांडावं लागतं. म्हणजे हे ऑब्जेक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला किंवा वस्तुनिष्ठता जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट आहे तर्कसंगत म्हणजे लॉजिकल. तर निष्कर्ष योग्य आणि तर्क आणि पुराव्यांवर आधारित असतात. हे आपल्या मनाचे निष्कर्ष नसतात. तर जो काही डाटा कलेक्ट केलेला आहे, जे काही मतं लोकांनी मांडलेले आहेत त्या मतांच्या आधारे निष्कर्ष जे आहे तो निघत असतो किंवा तर्कसंगत पद्धतीने हे निष्कर्ष आपल्याला बघायला मिळत असतात. नेक्स्ट आहे अनुभवाधारित म्हणजे इम्पेरिकल जे आहे, निरीक्षण आणि प्रत्यक्ष माहितीवर भर दिला जातो. संशोधन करण्यासाठी प्रत्यक्ष आपण माहिती गोळा करण्यासाठी गेलो, लोकांचे निरीक्षण आपण नोंदवले, माहिती जमा केली आणि त्याच्या माहितीच्या आधारावर काय आपला प्रत्यक्ष भर असणार आहे. आपले अंदाजे जे रिझल्ट आहे ते नसणार आहे. ते त्याच्यामुळे इम्पेरिकल डाटा जो आहे तो आपल्याला मिळत असतो. नेक्स्ट आहे व्हेरीफायेबल म्हणजे पुनर्पडताळणी करणे योग्य. आता एका संशोधकांनी समजा काहीतरी रिझल्ट मांडलेले आहे, त्यांनी संशोधन केलं, त्यांनी संशोधन जमा केलं किंवा त्यांनी PhD केली. आता त्याने मांडलेले रिझल्ट हे कसे आहेत आणि ते योग्य आहेत का किंवा कुठल्या टेस्ट त्यांनी वापरलेल्या आहे तर हे दुसऱ्या संशोधकाला चेक करता येतं किंवा ते त्याची तपासणी जी आहे, पुनर्तपासणी जी आहे ती करता येऊ शकते. तर हे एक संशोधनामध्ये महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. नेक्स्ट आहे नियंत्रित म्हणजे कंट्रोल करण्यासारखी परिस्थिती असते की संशोधनातील अनावश्यक घटक जे आहेत ते घटक आपल्याला या पद्धतीमध्ये, संशोधनाच्या पद्धतीमध्ये कंट्रोल केले जातात किंवा नियंत्रित केले जातात. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ओरिएंटेड. आता कुठलंही संशोधन जर म्हटलं हे प्रॉब्लेम ओरिएंटेडच आहे, कारण समाजामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देण्यासाठीच आपण काय केलेलं आहे, संशोधन करत आहोत. म्हणून संशोधनाच्या वैशिष्ट्यामध्ये प्रॉब्लेम ओरिएंटेड हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर हे अशा प्रकारचे संशोधनाचे वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला सांगता येऊ शकतात. आता संशोधनामधील 2 कन्सेप्ट फार महत्त्वाच्या आहेत. तर ह्या संशोधनातील 2 कन्सेप्ट म्हणजे प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद म्हणजे पॉझिटिव्हिटिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. आता प्रत्यक्षवाद किंवा पॉझिटिव्हिझम जे आहे ते काय आहे तर ते बघूयात आपण. प्रत्यक्षवाद ही संशोधनाची अशी विचारधारा आहे की हे ज्ञान केवळ निरीक्षण, मोजमाप, प्रयोग आणि वस्तुनिष्ठ तथ्यांवर आधारित असावे. इथे अंदाजपंची कुठलीही गोष्ट चालत नाही. तर याच्यामध्ये केवळ निरीक्षण, तुम्ही डाटा कलेक्शनला गेले, तुमचे ऑब्झर्वेशन काय आहेत ते तुम्हाला मांडायचे. काहीतरी गोष्टी तुम्ही मोजल्या तर ते मोजमाप याच्यात असलं पाहिजे. काहीतरी प्रयोग तुम्ही केले तर ते प्रयोग याच्यात असले पाहिजे. आणि वस्तुनिष्ठता, जी गोष्ट आहे ती आहे आणि काय तथ्य आहे त्या तथ्यांवर आधारित तुमचं संशोधन हे असलं पाहिजे. याला म्हणतात प्रत्यक्षवाद म्हणजे पॉझिटिव्हिझम. ओके. सेकंड आहे त्याची डेफिनेशन, जे आपण पाहू शकतो, जे आपण मोजू शकतो आणि जे सिद्ध करू शकतो त्यावर आधारित ज्ञान मिळवणे म्हणजे प्रत्यक्षवाद. ओके. नेक्स्ट आहे तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे किंवा तथ्य आणि पुराव्यांवर विश्वास ठेवणे म्हणजेच प्रत्यक्षवाद असं आपल्याला सांगता येऊ शकतं. आता पुन्हा सोप्या याच्यामध्ये सांगायचं तर जे दिसतं, जे मोजता येतं आणि जे सिद्ध करता येतं आणि त्यावर विश्वास ठेवणे शक्य होतं त्याला म्हणतात प्रत्यक्षवाद किंवा पॉझिटिव्हिझम. ओके. आता प्रत्यक्षवादाची वैशिष्ट्य काय आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे तथ्यांवर भर म्हणजे अंदाज किंवा मतांपेक्षा जे तथ्य आहे ते तुम्हाला या ठिकाणी मांडता येतं किंवा ते दिसतं. ओके. याच्यामध्ये कुठलाही अंदाज जो आहे हा बांधता येत नाही. दुसरं आहे निरीक्षणावर आधारित. आता जे तुम्हाला दिसतंय, जे तुम्ही पाहू शकता आणि ज्याचा अभ्यास तुम्हाला करता येतो तर ती गोष्ट तुमच्या संशोधनामध्ये असते म्हणजे निरीक्षणावर आधारित हे प्रत्यक्षवाद असणार आहे.
थर्ड आहे मोजमाप करता येतं. आता जी काही माहिती तुम्ही कलेक्ट केलेली आहे, 100 लोकांची असेल, 1000 लोकांची असेल, 5000, 10,000 लोकांची माहिती असेल, तर ही माहिती तुम्हाला मोजता येते, म्हणजे ती आकडेवारी आहे आणि ती आकडेवारी तुम्हाला मोजता येते, म्हणून प्रत्यक्षवादामध्ये मोजमाप करता येतं अशी ही आकडेवारी असते. त्याच्यानंतर पुराव्यांवर विश्वास. आता निष्कर्ष तुम्ही कुठल्या बेसवर देणार आहे, तर समाजामध्ये काय प्रॉब्लेम आहेत तर त्याचे पुरावे तुमच्या संशोधनामध्ये आहेत आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये केलेला आहे. तर प्रत्यक्षवादाच्या वैशिष्ट्यामध्ये पुराव्यांवर विश्वास हा सुद्धा एक पॉईंट आपल्याला महत्त्वपूर्ण असणार आहे. नेक्स्ट आहे वस्तुनिष्ठता. वैयक्तिक भावना किंवा मतांचा प्रभाव नसतो. व्यक्तिनुसार आपण रिझल्ट बदलू शकत नाही. तर जो कलेक्टिव्ह डाटा आहे त्या कलेक्टिव्ह डाटाच्या बेसवर तुमचा कल कुठल्या बाजूने जातोय तर त्याचा आदर करून तुम्हाला त्या पद्धतीने रिझल्ट द्यावा लागतो. हा व्यक्ती वेगळा आहे किंवा पूर्वग्रह दूषित काही लोक असतात की ते त्याच पद्धतीने विचार करतात, मात्र इथं तसा विचार करून चालत नाही. तर इथे आपल्याला डाटा कलेक्शन केल्यानंतर लोकांचं म्हणणं काय आहे तर त्या बेसवर आपली भावना जी आहे ती बाजूला ठेवायची असते आणि लोकांच्या मतांचा आदर आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. नेक्स्ट आहे वैज्ञानिक पद्धतींचा वापर. वैज्ञानिक पद्धती कुठल्या तर तुम्ही काय करणार आहात, सर्वेक्षण करणार आहात. तुमच्या विषयाशी संदर्भात जी काही माहिती आहे ती गोळा करण्यासाठी तुम्ही एखाद्या एरियामध्ये जाणार, एखाद्या कंपनीत जाणार किंवा जो काही तुमचा टार्गेट एरिया आहे त्या एरियामध्ये जाणार आणि ती माहिती गोळा करणार. त्याच्यानंतर आहे त्याचा प्रयोग तुम्ही करणार. समजा सायंटिफिक तुमचा रिसर्च असेल तर प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला प्रयोग करावा लागेल. त्याचे निष्कर्षण जे आहे, निरीक्षण जे आहे ते निरीक्षण तुम्हाला करावं लागेल आणि त्या आधारे तुमचं जे काही फाइंडिंग्स आहेत किंवा निष्कर्ष जे आहे ते निष्कर्ष येणार आहे. तर मग प्रत्यक्षवादाच्या वैशिष्ट्यामध्ये वैज्ञानिक पद्धतींचा वापर हा पॉईंट देखील आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आता प्रत्यक्षवाद म्हणजे काय तर पुन्हा थोडक्यात एक डायग्रामच्या एका आकृतीच्या माध्यमातून किंवा एका इमेजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, प्रत्यक्षवाद म्हणजे निरीक्षण, मोजमाप आणि आकडेवारीच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीने सत्य शोधण्याचा संशोधन दृष्टिकोन होय. म्हणजे काय तर पुन्हा निरीक्षण, मोजमाप आणि आकडेवारी यांच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीने, म्हणजे पुन्हा सर्वेक्षण वगैरे ते सगळ्या गोष्टी आल्या, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मदतीने सत्य शोधण्याचा प्रयत्न, तर याला काय म्हणतात, संशोधन दृष्टिकोन असं म्हणतात प्रत्यक्षवाद. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल आहे की 100 विद्यार्थी आहेत आणि 100 विद्यार्थ्यांना एका क्लासरूममध्ये बसवलं आणि त्यांना विचारलं की बाबांनो तुम्ही किती तास अभ्यास करतात. तर मग विद्यार्थ्यांचे उत्तर आले की काही विद्यार्थी 2 तास अभ्यास करतात, काही विद्यार्थी 4 तास करतात, काही विद्यार्थी 4 ते 6 तास करतात, काही विद्यार्थी 6 ते 8 तास आणि काही 8पेक्षा जास्त. मग रिझल्ट आपल्याला असा आला की जास्त अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहे, जास्त वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहे त्यांना मार्क्स चांगले मिळालेले आहेत. मग हा आपला निष्कर्ष आहे. म्हणजे प्रत्यक्षवाद म्हणजे काय तर प्रत्यक्ष आपण व्हिजिट केलेली आहे, प्रत्यक्ष आपण विद्यार्थ्यांची माहिती गोळा केलेली आहे आणि काय निष्कर्ष निघाले आहे तर जास्त तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहे. ओके. तर माहितीचं संकलन आपण इकडे बघा, डाटा कलेक्शन इथं केलेलं आहे, त्याची आकडेवारी आपल्यासमोर आहे, विद्यार्थ्यांची संख्या आणि अभ्यासाचे तास. त्याच्यानंतर एक डायग्राम आपण इथं बार डायग्राम आपण तयार केलेली आहे. तर बार डायग्राममध्ये बघा की 0 ते 2 तास अभ्यास करणारे विद्यार्थी, त्याच्यानंतर 8 तासापेक्षा जास्त अभ्यास करणारे विद्यार्थी, तर यांना 85% मार्क्स जे आहे ते मिळालेले आहेत. तर मग हे प्रत्यक्षवादाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर निष्कर्ष काय निघाला आहे की अभ्यासाचे तास जर वाढलं तर परीक्षेतील गुणसुद्धा वाढतात. हे आपलं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे विद्यार्थी किती तास अभ्यास करतात हे आपलं निरीक्षण आहे. म्हणजे त्यांचे गुण जे आहेत ते आपण नोंदवले, म्हणजे त्याचं आपण मोजमाप केलेलं आहे आणि आकडेवारीचं विश्लेषण म्हणजे स्टॅटिस्टिकल जे आहे ते स्टॅटिस्टिक्स आपण बघितले आणि त्याचा निष्कर्ष काढला. निष्कर्ष काय तर जास्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळतात. ओके. तर हे वैज्ञानिक पद्धतीने प्रत्यक्षवाद म्हणजे पॉझिटिव्हिझम ची कन्सेप्ट जी आहे ते आपण समजावून सांगितलेली आहे. आता संशोधनातील उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोन म्हणजे पोस्ट पॉझिटिव्हिस्ट अप्रोच इन रिसर्च. आता प्रत्यक्षवाद बघितलं, आता उत्तर प्रत्यक्षवाद म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा, उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोन हा संशोधनाचा असा दृष्टिकोन आहे की सत्य आणि वास्तव हे अस्तित्वात आहे, परंतु संशोधकाला ते पूर्णपणे अनिश्चितपणे जाणून घेणे नेहमीच शक्य नसते. ओके. त्यामुळे संशोधनात वस्तुनिष्ठता
किंवा ऑब्जेक्टिव्हिटी राखण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु संशोधकांच्या मर्यादा आणि पूर्वग्रह यांचाही विचार केला जातो. ही थोडीशी कन्सेप्ट तुम्हाला समजायला अवघड वाटू शकते, परंतु थोडक्यात आणि अगदी सोप्या भाषेमध्ये अजून पुढे आपण बघूया. दुसरी कन्सेप्ट आहे पूर्ण सत्य शोधणे कठीण आहे, त्यामुळे उपलब्ध पुरावे, निरीक्षणं आणि तर्क यांच्या आधारे सत्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोन. पहिला आपण बघितला प्रत्यक्षवाद. प्रत्यक्षवादामध्ये काय होतं की स्पेसिफिक आपण डाटा गोळा केला, त्याचं विश्लेषण केलं, त्याचे निष्कर्ष मांडले. ओके, पण याच्यामध्ये काय म्हणतं आहे की सत्य आणि वास्तव हे दोन्ही आपल्या समोर आहेत, परंतु संशोधकाला ते पूर्णपणे आणि निश्चितपणे जाणून घेणे नेहमी शक्य नाही. ओके, सत्य आपल्यासमोर आहे, अस्तित्व ते सगळं वास्तव आपल्यासमोर आहे, परंतु ते निश्चितपणे जाणून घेणे हे संशोधकाला नेहमीच शक्य होत नाही. ओके, पूर्ण सत्य शोधणे कठीण आहे, त्यामुळे उपलब्ध पुरावे, निरीक्षण आणि तर्क यांच्या आधारे सत्याजवळ फक्त जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोन होय. ओके, अजून आपण बघूया. आता तुमच्या समोर एक इमेज या ठिकाणी दिसते. एक विद्यार्थी आहे शाळेत जाणारा, त्याच्याकडे छत्री आहे आणि वातावरण जर पाहिलं तर वातावरणामध्ये आपल्याला आभाळ भरून आलेलं आहे आणि पावसाचं वातावरण दिसतंय. तर विद्यार्थी काय म्हणतोय की बहुतेक पाऊस पडेल, म्हणून मी आज छत्री घेऊन शाळेत चाललोय. ओके, आता इथं तो 100% खात्रीने म्हणू शकत नाही की पाऊस पडणारच. ओके, त्याने काय केलं आहे की पुरावा काय आहे, तर वातावरण, ढगाळ वातावरण त्याला दिसतंय, हा पुरावा आहे. ओके, मग पुराव्यांच्या आधारे त्यांनी काय केलं, एक अंदाज बांधला काय, तर पाऊस पडू शकतो, पण हे अंतिम सत्य नाही. ओके, म्हणजे हे अंतिम सत्य नाही हे मानणेच म्हणजे काय, तर उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोन होय. ओके, आता उत्तर प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. तर याच्यामध्ये बघा की सत्य असतं, पण ते पूर्णपणे समजणं कठीण आहे. आता सत्य काय आहे की ढगाळ वातावरण आहे, पण पूर्णपणे समजणं हे कठीण आहे की पाऊस खरंच येईल का, हे ना, त्या मागच्या एक्झाम्पलनुसार. आता आपल्याला सत्याचा अंदाज येतो, पण 100% खात्री नसते. याचा अंदाज आलेला आहे की पाऊस येऊ शकतो, पण 100% खात्री नाही देता येत की पाऊस पडेलच. ओके, तर हे आपल्याला याच्यामधून सांगता येईल. दुसरं आहे संशोधकाकडून चुका किंवा पूर्वग्रह होऊ शकतात. ओके, आता संशोधन करत असताना संशोधक हा एक माणूस आहे आणि माणूस असल्यामुळे त्याच्याकडून ह्युमन एरर जे आहे ते होऊ शकतात. तर ही गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे की एकतर तो पूर्वग्रह दूषित असू शकतो किंवा त्याच्याकडून चूक होऊ शकते. तर हे एक वैशिष्ट्य आपल्याला उत्तर प्रत्यक्षवादाचं सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे माहिती गोळा करण्यासाठी अनेक मार्ग वापरले जातात. तर मग याच्यामध्ये काय, माहिती कलेक्शन, डाटा कलेक्शनसाठी तर प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने आकडेवारी किंवा माहिती जी आहे ती गोळा केली जाऊ शकते. ओके, त्याच्यानंतर आहे पुराव्यांवर भर दिला जातो. आता ऐकीव गोष्टी म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगितले आणि त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण संशोधन पूर्ण करतोय, तर असं नाही. तर प्रत्यक्ष ज्या गोष्टी आहे किंवा प्रत्यक्ष जे पुरावे आहे, माहिती आहे, त्या माहितीच्या आधाराच हे संशोधन देखील केलं जातं. तर हे उत्तर प्रत्यक्षवादाचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे निष्कर्ष निश्चित नसतात. ओके, याच्यामध्ये बहुतेक म्हणजे आता मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये पाऊस बहुतेक पडू शकतो किंवा पाऊस कदाचित येऊ शकतो, म्हणजे बहुतेक किंवा कदाचित हे असे शब्द जे आहे याच्यामध्ये म्हटले जातात. हेच अंतिम सत्य आहे, म्हणजे 100% पाऊस पडणारच असं आपण म्हणू शकत नाही. उत्तर प्रत्यक्षवादाचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे चुका कमी करण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे निष्कर्ष अधिक अचूक यावेत म्हणून पुन्हा तपासणी आणि पडताळणी ही पुन्हा त्या संशोधकाकडून केली जाते, जेणेकरून चुका होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करता येईल किंवा ते टाळता येईल. तर हेही आपल्याला उत्तर प्रत्यक्षवादाचं वैशिष्ट्य सांगता येईल. आता पुढचं एक एक्झाम्पल सांगतो की एक शेतकरी आपल्याला आपल्या या इमेजमध्ये दिसतोय आणि त्याच्या शेतामध्ये तो उभा आहे आणि शेतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कुठलं तरी पीक लावलेलं आहे. तर तो काय म्हणतो की बियाणं आणि खत जे आहे मी चांगल्या प्रकारे वापरतो, असं तो म्हणत आहे. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की यावर्षीही चांगले पीक येण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये तो काय म्हणतोय की मी खत आणि बियाणं जे आहे ते चांगले वापरलेले आहेत, म्हणजे यावर्षी माझं पीक चांगलं येण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणतोय तो. ओके, आता शक्यता जरी म्हणत असला, पण पाऊस, हवामान आणि रोग
यामुळे परिणाम जो आहे तो जो ॲझ्युम करतोय तो बदलू शकतो. ओके, परिणाम निश्चित नसून संभाव्य असतात. म्हणजे मान्य आहे की त्यांनी खत बियाणं वगैरे सगळं चांगलं टाकलेलं आहे, पाणीही व्यवस्थित देतो आहे, परंतु एन्व्हायरमेंट जे आहे ते एन्व्हायरमेंट बदलू शकतं, हवामान बदलू शकतो, पाऊस येऊ शकतो किंवा रोग पडू शकतात किंवा काहीही होऊ शकतं. आणि त्याचं जेव्हा ॲझ्युम त्यांनी केलेलं आहे की बियाणं चांगले वापरल्यामुळे आपल्याला पीक चांगलं येईल, तर ते कदाचित त्याचा हे जे आहे अंदाज जो आहे तो अंदाज चुकू शकतो. तर हे आहे उत्तर प्रत्यक्षवादाचं एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. आता बघा, आपल्या इमेजमध्ये एक डॉक्टर दिसत आहे आणि एक लेडी आहे जी पेशंट आहे. ती डॉक्टरकडे गेलेली आहे, काय तिला प्रॉब्लेम आहे तो डॉक्टरांसोबत शेअर केला. आता डॉक्टरांनी काय केलेलं आहे, औषध दिले आणि ते औषध दिल्यानंतर हे औषधं घ्या आणि हे औषधं घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटण्याची शक्यता जास्त आहे. ओके, आता ह्या लेडीचं वय, तिचं घरचं एन्व्हायरमेंट, ओके, तिचं राहणीमान, तिचं खानपीन, तिचं शरीर, हे सगळं गोष्ट इतर लोकांच्या तुलनेने वेगळं आहे. ओके, मग आता ह्या डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या ह्या 100% या लेडीजला सूट होतील किंवा त्याचा परिणाम 100% होईलच असं नाही. ओके, म्हणजेच प्रत्येक रुग्णावर औषधाचा परिणाम हा सारखाच होईल याची खात्री नसते. तर काय आहे, निष्कर्ष संभाव्य असतात, ते अंतिम नसतात. म्हणजे हे औषध दिल्यानंतर तुम्हाला 100% बरं वाटेलच असं नाही, तर तुम्हाला बरं वाटण्याची शक्यता आहे किंवा जास्त खात्री आपल्याला सांगता येऊ शकतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला जो टॉपिक आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, ओके, संशोधन अभिरुची किंवा अभिवृत्ती, तर ह्या प्रकरणामधील पहिला टॉपिक 2 पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. अजून 4 पॉईंट जे आहेत ते आपण याचाच दुसरा पार्ट करू, तिसरा पार्ट करू, म्हणजे तुम्हाला जास्त बोर होणार नाही आणि कन्सेप्ट जे आहे ते कन्सेप्ट समजण्यास मदत होऊ शकते. तर या पद्धतीने संशोधन अभिवृत्ती किंवा अभिवृत्ती जी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. संशोधन अभिरुची, रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधनाची व्याख्या, त्याच्यानंतर वेगवेगळे त्याचे वैशिष्ट्य ते आपण बघितलं. संशोधन अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. संशोधनाचे वेगवेगळे प्रकार जे आहे तीही आपण बघितलेले आहे. संशोधनाची वैशिष्ट्ये आपण बघितले. संशोधनातील वेगवेगळे ॲप्रोच जे आहेत किंवा प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद जे आहे, ही कन्सेप्ट देखील आपण समजून घेतलेली आहे. त्याची वैशिष्ट्ये आपण बघितले, त्याचे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल देखील आपण बघितलेले आहेत. आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या एक्झाम्पलने तुम्हाला ही कन्सेप्ट समजून जाईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि लवकरच पुढचा व्हिडिओ जो आहे याच चॅप्टरमधला म्हणजे रिसर्च ॲप्टिट्यूडमधलाच सेकंड पार्ट जो आहे तो मी लवकरच पब्लिश करतो. तोपर्यंत बघत रहा ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार यूट्यूब चॅनल. थँक्यू.